पुढची बातमी बघूयात। औरंगजेबाचं कौतुक करणारे सपाचे आमदार अबू आझमी यांच्यावरती आता टीकेची झोड उठलेली आहे आणि त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद आज अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सुद्धा उमटलेत। सत्ताधारी आमदारांनी अबू आझमी यांच्या विधानावरून सभागृहामध्ये गोंधळ घातला। परिणामी विधिमंडळाचं कामकाज हे तहकूब करण्यात आलं। अबू आझमी यांनी माफी मागावी तसंच त्यांच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला जावा अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे। संभाजी महाराजांचा शिवाजी महाराजांचा अपमान करणं म्हणजे हा अबू आझमी देशद्रोही आहे, देशद्रोही आहे। आणि म्हणून या देशद्रोहाला या सभागृहामध्ये बसण्याचा अधिकार, या सभागृहामध्ये बसण्याचा अधिकार या देशद्रोही अबू आझमी याला नाहीये। छत्रपती शिवाजी महाराज हा तर त्या भोगगांच्या त्या वातावरणामध्ये जाऊन औरंगजेबाच्या दरबारात म्हणायचा की दरबार तेरा है, आवाज दख्खन के शेर का है। आज आम्ही तर लोकशाहीमध्ये आहोत, त्या सदस्यांना निलंबित केलं पाहिजे। जास्त जेवढी औरंगजेबाची अगर कोणाला आठवण येत असेल तर त्याच्या कबरच्या बाजूला जागा खोदून ठेवू। आज हे वातावरण खराब करण्याचे हे जे काही प्रयत्न करतायत, जिहाद्यांना हे प्रोत्साहन देत आहेत ना, म्हणून ह्यांची ही वळवळ या आमच्या हिंदुत्ववादी सरकारच्या काळात आम्ही चालून देणार नाही। तर औरंगजेबाविषयी केलेल्या वक्तव्यामुळे अडचणीत सापडलेल्या अबू आझमींनी आपलं वक्तव्य मागे घेतलंय। मैं समझता हूँ कि औरंगजेब रहमतुल्लाह अलैह के ज़माने में भारतवर्ष की सरहद जो है वो अफ़गानिस्तान और बर्मा तक थी। हमारा उस ज़माने में हमारा जो जीडीपी था ना 24% था। हमारे यहाँ हम भारतवर्ष सोने की चिड़िया कहा जाता था। तो मैं क्या कहूँ, गलत कहूँ क्या इसको? छत्रपति संभाजी महाराज को जिस प्रकार वो लड़ाई राजकाज की थी। हिस्टोरियन की लिखी हुई किताब इनके स्टेटमेंट के ऊपर मैंने जो औरंगजेब की तारीफ किया, मैंने कभी अपने किसी महापुरुष चाहे संभाजी महाराज हो, छत्रपति शिवाजी महाराज हो, उनके बारे में कोई एक लफ्ज़ गलत नहीं बोला है। लेकिन अगर इन चीज़ों से किसी को वो लगता है कि इसको तोड़ मरोड़ के पेश करके किसी को लगता है कि मैंने गलत बोला है, तो भाई मैं अपने पूरे स्टेटमेंट को वापस लेता हूँ। असेंबली चलना चाहिए, असेंबली में बहुत सारे काम है। इन इशू पर असेंबली रोकी जाए, मैं समझता हूँ ये महाराष्ट्र की जनता का बहुत सारा काम रुकेगा। तर अबू आझमी यांनी औरंगजेबावरती स्तुतीसुमनं उधळली आणि त्यानंतर अर्थातच सत्ताधारी आक्रमक झाले। तर तिकडे विरोधकांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणारे राहुल सोलापूरकर आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अर्वाच्य भाषा वापरणाऱ्या प्रशांत कोरटकर याच्यावरून सरकारला लक्ष्य केलंय। कोरटकर असतील, सोलापूरकर असतील किंवा अबू आझमी असेल, सगळ्यांवर कारवाई ही झालीच पाहिजे। केंद्रात सरकार पण भाजपचं आहे, तुम्ही स्थगन घेता, केंद्रात पण सरकार भाजपचं आहे, राज्यात पण सरकार भाजपचं आहे, सगळी यंत्रणा भाजपची आहे, मग हे सरकार कारवाई का नाही करत? जेवढे अबू आझमी दोषी आहेत तेवढेच प्रशांत कोरटकर दोषी आहे, तेवढेच राहुल सोलापूरकर दोषी आहे। या सगळ्या एकाच नाण्याच्या बाजू आहे। अबू आझमीला विरोध केला, परंतु प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकरला सत्ताधारी पक्षाचे लोक समर्थन देतात का, हा प्रश्न आमचा होता। अबू आझमीवर कारवाई करावी तशी राहुल सोलापूरकरवर कारवाई झाली पाहिजे, प्रशांत कोरटकरवर कारवाई झाली पाहिजे। बघा, अबू आसिम सारखे जे राजनीतीमध्ये लोक आहे, कोट्यवधी रुपयाची त्यांची प्रॉपर्टी आहे, ते वाचवण्यासाठी त्यांनी मागच्या महाराष्ट्र विधानसभेमध्ये कशा प्रकारचे सुपारी घेऊन भारतीय जनता पार्टीला मदत केली होते हे जगजाहीर झालेलं आहे। आता पुन्हा जेव्हा भारतीय जनता पार्टी आणि त्याची सरकार अडचणीत आली होती, तर अशा वेळी हे माणूस महाराष्ट्र विधानसभेचा पहिला दिवस येतो आणि मुद्दा काय काढतो? औरंगजेबचा मुद्दा काढतो। तो अबू आझमी सारखा सुद्धा आमदार असून सुद्धा माणूस हा औरंगजेबची कौतुक करतो। या माणसांना महाराष्ट्रातनच गेट आउट करायला पाहिजे। असे माणसं महाराष्ट्रात कसे राहू शकतात? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।